नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25चा फॉर्म जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपण स्टेप बाय स्टेप भरणार आहे, जेणेकरून तुमच्यापासून कोणती अपडेट मिस होता कामा नये आणि अचूक फॉर्म तुम्ही फिलअप करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल अप्लाय करायची, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथेसुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल. त्यानंतर सर्वात आधी इथे बघू शकता, लॉग इन करायसाठी तुम्हाला इथे लॉग इन ID म्हणजे ईमेल ID, त्यानंतर पासवर्ड टाकून त्यानंतर कॅप्चा कोड इथे फिलअप करून लॉग इन करायला लागेल. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला इथे युजरनेम आणि पासवर्ड मिळून जाईल. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल सर्व विंडोज. त्यानंतर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, खाली आल्यानंतर 4 स्टेप तुम्हाला कंप्लीट करावे लागेल. सर्वप्रथम जे आहे ते नोंदणी, त्यानंतर लॉग इन, त्यानंतर अर्ज करा, त्यानंतर शुल्क भरा. ठीक आहे. तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अर्ज सुरू होण्याची जी तारीख आहे 29/10/2025 आहे. त्यानंतर अर्ज बंद होण्याची तारीख 30/11/2025. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्वसाधारण अर्जासाठी सूचना, त्यानंतर इथे जाहिरातसुद्धा तुम्ही बघू शकता. तर इथे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, नवीन रजिस्ट्रेशनसाठी नवीन नोंदणी करा. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायला लागेल. ठीक आहे. चला आता आपण क्लिक करून घेऊ. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घेऊ. त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलअप करूया. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे तुम्हाला क्रोम ब्राउझरवर किंवा फायरफॉक्स या ब्राउझरवर तुम्हाला ओपन करावी लागेल ती लिंक. सर्वात आधी रजिस्ट्रेशन करताना इथे आधार क्रमांक दिलेला आहे. तर इथे तुम्हाला आधार क्रमांक तुमचा फिलअप करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा मोबाईल नंबरवर परमनंट मोबाईल नंबरला कनेक्ट आहे. ठीक आहे. तर इथे कारण इथे त्या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो जनरेट ओ टी पी येणार आहे, तो तुम्हाला फिलअप करावा लागेल. तर सर्वात आधी मी इथे माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्डवर आलेला विद्यार्थी मित्रांनो जो OTP आहे, तो OTP इथे फिलअप केल्यानंतर इथे व्हेरीफाय OTPवर क्लिक करायला लागेल. ठीक आहे. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला पॉपअप तुमच्या स्क्रीनवर दिसायला येऊन जाईल तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन करताना इथे आधार क्रमांक, त्यानंतर OTP तुमचा फिलअप केल्यानंतर तुमचे नाव येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो इथे. त्यानंतर तुमची जेंडर, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर राज्य जे असेल तुमची, ते आपोआप तुमच्या आधार कार्डनुसार माहिती येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन करताना इथे बघू शकता युजर नेम, तुमची इथे ईमेल ID द्यावा लागेल. त्यानंतर तुमचा इथे पासवर्ड फिलअप करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. पासवर्ड असा फिलअप करायचा, फॉर एक्झाम्पल माझं नाव प्रतीक @123, तसंच तुम्ही 5 @123 अशा प्रकारचं तुम्ही पासवर्ड फिलअप करू शकता. त्यानंतर पासवर्डचा खातरजमा म्हणजे इथे तुमचा जो पासवर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो परमनंट, तो तुम्ही इथं टाका. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक, इथे तुमचा मोबाईल नंबर टाका विद्यार्थी मित्रांनो, जो तुम्ही रेग्युलरली यूज करत असता. त्यानंतर पूर्ण नाव विद्यार्थी मित्रांनो इथे इंग्रजी शब्दात टाकायचं आहे. इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे इंग्रजी, त्यामुळे इंग्रजी शब्दात तुमचं इथे नाव लिहावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे पूर्ण नाव तुमचं मराठी, फॉर एक्झाम्पल इथे प्रतीक सुरेशराव मानकर, तसंच तुमचं नाव विद्यार्थी मित्रांनो इथे मधात बाबाचं नाव, त्यानंतर सरनेम द्यावं लागेल. त्यानंतर जेंडर तुम्ही मेल असाल फिमेल असाल ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे कॅप्चा कोडवर क्लिक करून इथे तुमचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा टाकावा लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. चला तर आपण रजिस्ट्रेशन करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त तुम्हाला सब्जेक्ट वाईज नोट्स विजन नोकरीच्या टीमकडून तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण असो, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता यासारखे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता सब्जेक्ट वाईज आणि चॅप्टर वाईज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोट्स विजन नोकरीच्या टीमकडून तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. तुम्हाला जर त्या पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या या नंबरवर तुम्हाला 50 RS पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करावे लागेल. ठीक आहे. तर व्हॉट्सअपवर मला मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो, आणि पोलीस भरतीसाठी तुमची तयारी जी आहे ती मजबूत करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो व्हेरीफायचा ऑप्शन येऊन जाईल तुमच्या ईमेल ॲड्रेसवर. ते जो तुम्ही ईमेल ID दिलेला होता, तर तिथे तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल ईमेलवर जाऊन. तर व्हेरीफाय केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचा कॅप्चा फिलअप करावा लागेल. ठीक आहे. मी कॅप्चा फिलअप करून घेतो, त्यानंतर लॉग इन करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर ठीक आहे, तुमचा रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड फिलअप केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस, तुमचा फोटो, तुमच्या आधार कार्डवरची सर्व डिटेल विद्यार्थी मित्रांनो इथे येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. चला तर आपण सुद्धा फॉर्म फिलअप करूया.
अर्ज करताना विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा, यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम. त्यानंतर इथं 2 ऑप्शन येऊन जाईल, तुमची छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. हे सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता अगोदर. परंतु आता इथे आपण पदासाठी अर्ज करून घेऊ. पदासाठी अर्ज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाते. त्यानंतर इथे तुम्हाला स्वतःचे नाव द्यावं लागेल, इंग्रजीमध्ये टाईप करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल माझं प्रतीक सुरेशराव मानकर आहे, तसं तुमचं इथे तुमचं नाव, त्यानंतर इथे तुमचं वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव. इथे पूर्ण नाव नाही द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वतःचं. इथे प्रतीक, इथे सुरेशराव, इथे मानकर, तुम्ही तुमचं त्याचा. त्यानंतर इथे तुमच्या आईचे नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये. त्यानंतर सेम इथे देवनागरी म्हणजे मराठी लिपीत विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव द्यावं लागेल, स्वतःचं नाव, तुमचं मराठीतलं, विलांटी उकार सर्व व्यवस्थित भरून इथे, ठीक आहे. त्यानंतर इथे तुमचं सरनेम द्यावं लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आईचे नाव द्यावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर इथं पद, कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो ते पद दिलेले आहे. तर इथे कारागृह शिपाईसाठी मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर इथे घटक दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कोणत्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. कारागृह शिपाईची जागा जी आहे पुणेमध्ये आहे, तर पुणेमध्ये किंवा मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. त्यानंतर पुढे इथे बघू शकता पुढील पृष्ठ, यावर क्लिक करून तुम्ही पुढील स्टेपकडे वळूया, ठीक आहे. मी माझी माहिती फिलअप करून देतो, तुम्ही तुमची फिलअप करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल. तिथे तुम्ही हो नाही यावर क्लिक करावं लागेल. तुम्ही नक्षलग्रस्ती सवलती पात्र आहे का, असाल तर हो, नसेल तर नो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्राप्त गुणवत्ता खेळाडू असेल तर हो किंवा नाही. जर तुम्ही खेळाडू असाल तर तिथं होवर क्लिक करा. तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर होवर क्लिक करा अथवा नाहीवर क्लिक करा. त्यानंतर अंशकालीन पदवी जर असेल तर हो क्लिक करा, त्यानंतर नाहीवर क्लिक करा. त्यानंतर माजी सैनिक असल्यास तुम्ही हो नाहीवर क्लिक करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. त्यानंतर भूकंपग्रस्त असल्यास तुम्ही करू शकता. त्यानंतर गृहरक्षक आहे का म्हणजे होमगार्ड आहे का तुम्ही, असेल तर हो, नसेल तर नाही करू शकता. त्यानंतर अनाथ असल्यास हो नाही तुम्ही सिलेक्ट करू शकता. पोलीस पाल्य असल्यास तुम्ही हो किंवा नाही सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जे सोल्जर्स आहे आपले सैनिकाची जर मुलगा किंवा मुलगी किंवा पत्नी असाल तर तिथे सुद्धा तुम्ही हो किंवा नाही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपापली कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्राची माहिती, इथे जावक क्रमांक, त्यानंतर दिनांक, त्यानंतर शिक्षण तुमचं किती झालेलं आहे, उच्च शिक्षण तुझं देऊ शकतं. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र विचारलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमचं सर्टिफिकेट 12वीचं जे सर्टिफिकेट असते आपली मार्कशीटला सोडून सुद्धा एक 12वीचं आपल्याला सर्टिफिकेट मिळते, तर तो सर्टिफिकेट नंबर इथं द्यावा लागेल, ठीक आहे. सर्टिफिकेटच्या वरती कोपऱ्यात नंबर दिलेला असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इथं तुमचं वय दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पुढील पृष्ठ यावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा संपर्क तपशील तुमच्यासमोर येऊन जाईल. तर इथे तुमचा ॲड्रेस तुम्हाला फिलअप करावा लागेल. त्यानंतर इथे तुमच्या जो पत्ता आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथे एखादं फेमस ठिकाण किंवा मंदिर असेल तर तो मंदिराचं नाव इथे द्यावं लागेल. त्यानंतर संपर्कासाठी पत्ता, परिसर, त्यानंतर राज्य विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या राज्यातून येता ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. महाराष्ट्र किंवा कर्नाटक असेल तर नाही. त्यानंतर जिल्हा जो आहे तो तुमच्या सिटीनुसार तुमच्या जिल्हा जो आहे तो फिलअप करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमचा इथे तालुका फिलअप करू शकता तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर तुमचं इथे गावाचं नाव, त्यानंतर मुक्काम पोस्ट, त्यानंतर इथे तुमचं पिनकोडचा पहिलेपासून ॲड्रेस सेम असेल आणि आताही तुम्ही त्याच पत्त्यावर राहत असाल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवर क्लिक करावं लागेल, ठीक आहे. आणि सेम तुमच्यासमोर इथे बघू शकता पुढील पृष्ठ यावर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट स्टेपकडे आपण जाऊ शकतो. चला तर मी माझी माहिती फिलअप करून घेतो, तुम्ही तुमची माहिती फिलअप करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल इतर तपशीलसाठी. तर सिंपल यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती विचारलेली आहे, ठीक आहे, ते सुद्धा आपण जाणून घेऊ. इथे विद्यार्थी मित्रांनो तुमचा धर्म तुम्हाला इथे सिलेक्ट करावा लागेल, ठीक आहे. त्यानंतर इथं विद्यार्थी मित्रांनो तुमची जात सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर इथे तुमची पोटजात सिलेक्ट करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो. पोटजात म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माळी कास्टचा विद्यार्थी आहे, त्यानंतर तो कोणत्या माळी आहे, झाशी माळी आहे किंवा अजून कोणता माळी आहे ते इथे सिलेक्ट करावं लागेल. जर तुम्हाला तुमची पोटजात माहीत नसेल तर तुम्ही इथे नाही फिलअप केलं तरी चालते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलातील सेवेमध्ये आहात का, तर हो किंवा नाहीवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमेसिल आहात का, तर यस त्यावर हो करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे डोमेसिल तुमचा नंबर कधी इश्यू झाला होता ते डेटसुद्धा तुम्हाला फिलअप करावं लागेल.
त्यानंतर कर्नाटकचे रहिवासी आहे का नाही. त्यानंतर सामान्य आरक्षण तक्ता खेळाडू वगैरे असेल तर यस करावं लागेल किंवा नाही. त्यानंतर उमेदवार नॉन क्रिमिलियरमध्ये मोडतो का. जर तुम्ही ओबीसी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इतर मागासवर्गीय, विभक्त जाती, त्यानंतर भटक्या जमाती गट ब क ड, त्यानंतर विभक्त जाती प्रवर्ग, त्यानंतर SC BC खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इथं होवर क्लिक केल्यानंतर इथे नॉन क्रिमिलियर असल्यास हो करावं लागेल. त्यानंतर इथे तुमचा नंबर सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ द्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाईच्या पदासाठी भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अवस्था पूर्ण आहेत का, तर यावर हो करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहेत का, त्यावर विद्यार्थी मित्रांनो होवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपले सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहेत का, तर हो असेल तर यस, नसेल तर नाहीवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्याकडे हलके वाहन मोटार चालवण्याचा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे परवाना असेल तर तुम्ही हो सिलेक्ट करू शकता किंवा नाही. त्यानंतर आपल्याकडे संगणक हाताळता येत असल्याचे प्रमाणपत्र, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही हो सिलेक्ट करू शकता अथवा नाही. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्तांचे शेतकरी आहात का, तर तुम्ही हो सिलेक्ट करू शकता किंवा नाही तुमच्या अकॉर्डिंग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिंपल तुम्हाला पुढील प्रश्न यावर क्लिक करावं लागेल. ठीक आहे. ही सिंपल माहिती मी माझी फिलअप करून घेतो. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपकडे जाऊया. पण तुम्हाला इथे तुमची सिंपल एज्युकेशनल क्वालिफिकेशन द्यावी लागेल. ठीक आहे. तर इथे मी माझी फिलअप करून घेतो. त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे फिलअप करू शकता हे सुद्धा तुम्ही जाणून घेऊ. त्यानंतर इथे सिलेक्शन, तुम्ही जर 12वी पास किंवा इक्विव्हॅलंट असाल तर तुम्ही म्हणजे 12वीच्या समकक्ष तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तरीसुद्धा चालते. त्यानंतर मंडळाचे नाव विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर उत्तीर्ण झालेले इथे तुमचं वर्ष द्यावं लागेल. त्यानंतर उत्तीर्ण झालेले तुमचं वर्ष दिल्यानंतर इथे प्राप्त गुण, तुम्हाला किती गुण प्राप्त झालेले आहे. त्यानंतर एकूण गुण, फॉर एक्झाम्पल 12वीला गुण असतात जास्तीत जास्त म्हणजे स्टेट बोर्डचे 650 पैकी तुम्हाला किती गुण प्राप्त झाले ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पदवीधर असल्यास हो किंवा नाही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपण पदव्युत्तर ग्रॅज्युएशन आहे त्यासाठी हो किंवा नाही सिलेक्ट करू शकता. याचा बेनिफिट विद्यार्थी मित्रांनो सेम मार्क्स असल्यावर विद्यार्थी मित्रांनो ज्याच्याकडे जास्त क्वालिफिकेशन असेल त्यासाठी केला जातो. त्यामुळे जर तुमचं जास्त क्वालिफिकेशन झाले असेल तर तुम्ही तुमची माहिती हो म्हणून सिलेक्ट करून द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहेत का. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे महाराष्ट्र सरकारला अतिरिक्त जे भारसाठी MSF सारखी एक फोर्स असते विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही वेटिंग लिस्टवर असाल तर तुम्हाला बोलवण्यात येते कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करायसाठी. जर तुम्ही इच्छुक असेल तर होवर क्लिक करजा, नसेल तर तुम्ही नाहीवर क्लिक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या चेकबॉक्सवर क्लिक करावं लागेल. ही प्रतिज्ञापत्राची माहिती आहे, तुम्ही एकदा वाचून घेतली तरी चालते. त्यानंतर अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे तुमची जी प्रिंट आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या, एकदा जतन केलेली माहिती पुन्हा संपादित करू शकत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी माझी माहिती फिलअप करून देतो, तुम्ही तुमची माहिती फिलअप करून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे आपलं फायनल सबमिट आहे. ठीक आहे. यावर विद्यार्थी मित्रांनो 350 रुपयाचा पेमेंट करून तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली फिलअप करू शकता. त्यानंतर इथे जे प्रिंट ॲप्लिकेशन आहे इथे तुमचं विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशनसाठी, त्यानंतर प्रिंट रिसिप्टसाठी म्हणजे पेमेंट जर तुम्ही केलं असेल त्याच्या रिसिप्ट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. 350चं पेमेंट तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरच करू शकता. तर त्याचीसुद्धा आपण माहिती जाणून घेऊ. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपण फोटोग्राफ्स आणि सिग्नेचर जे आहे ते अपलोड केलेली नव्हती तर अपलोडसुद्धा करून घेऊ. ते कधीही तुम्हाला अपलोड करता येते. ठीक आहे. याची जी माहिती आहे तुम्हाला वरती मिळून जाईल. बघू शकता आपण डॉक्युमेंट अपलोड करायच्या वेळेस फोटोग्राफ आणि सिग्नेचर जे आहे ते तुम्ही कधीही अपलोड करू शकता. तर इथे बघू शकता मुख्य पृष्ठाच्या बाजूने अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यावर क्लिक करावं लागेल. यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकापेक्षा जास्त पदासाठी सुद्धा अर्ज करता येतो. इथे बघू शकता पदासाठी अर्ज करा यावर क्लिक करून तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावर क्लिक करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल. ठीक आहे. इथे तुमची छायाचित्र अपलोड करा, त्यानंतर इथे तुमचं स्वाक्षरी अपलोड करा. ठीक आहे. स्वाक्षरी हे किती KB मध्ये असायला पाहिजे, किती उंचीमध्ये असायला पाहिजे,
तर कशा प्रकारे तुम्ही करू शकता याचीसुद्धा माहिती आपण जाणून घेऊ. इथे छायाचित्र अपलोड करा यावर क्लिक करावं लागेल. तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, छायाचित्राचा आकार 5 KB ते 20 KBच्या अंदर असायला पाहिजे. तो JPG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर उंची जी आहे ते रुंदी जी आहे ते 160 पिक्सल असावी. त्यानंतर उंची 200 ते 212 पिक्सल असावी. ठीक आहे. ह्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गुगलवर जाऊन रिसाईज इमेज करून विद्यार्थी मित्रांनो 5 ते 20 KBच्या अंदर करून घ्या. त्यानंतर रिसाईज पिक्सल सर्च करून 160 रुंदीवर फोटोग्राफ करा तो. त्यानंतर 200 ते 212च्या मधात जो आहे तुमचा फोटोग्राफ करून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे, तुम्हाला अपलोड करा. सिग्नेचरसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल. याचीसुद्धा माहिती तुम्हाला देऊन देतो की सिग्नेचर जी आहे ती 5 KB ते 20 KBच्या अंदर असायला पाहिजे. त्याची जी रुंदी आहे विद्यार्थी मित्रांनो 256 पिक्सल ते 64 पिक्सलच्या अंदर असावी. कशाची? याची सिग्नेचरची. ठीक आहे. त्यानंतर मी माझी फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करून घेतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची अपलोड करून घ्या. ठीक आहे. कशा प्रकारे तुम्ही केबीमध्ये करसाल तर गुगलवर जा, गुगल क्रोमवर रिसाईज इमेज म्हणून सिलेक्ट करा. पहिल्या नंबरची वेबसाईट येऊन जाईल. त्यावरून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट केबीमध्ये करू शकता. त्यानंतर रिसाईज पिक्सल सर्च केल्यानंतर तुम्ही तुमचा जो फोटोग्राफ आहे किंवा सिग्नेचर आहे ते तुम्ही पिक्सलमध्ये सुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करावे लागेल. ठीक आहे. तर आपण फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता अर्जाची प्रत जी आहे ती परीक्षा शुल्क भरल्यानंतर उपलब्ध होईल. जी तुमची प्रिंट जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला पेमेंट करून तुम्हाला इथे प्रिंटच्या जागी इथे बघू शकता या रकानामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमची जी प्रिंट आहे ते तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इथे 350 रुपयाचं पेमेंट करावं लागेल. ठीक आहे. यावर पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली पेमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. गुगल पे असो, फोनपे असो किंवा QR कोड येऊन जाईल. तुम्ही तुमच्या मित्रांनो तो सुद्धा जो स्कॅन केला विद्यार्थी मित्रांनो तरीसुद्धा आपोआप ते ऑटो करेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 350चं पेमेंट करा. इथे प्रिंटवर तुम्ही प्रिंट जी आहे तुमची डाउनलोड करून सेव्ह करून ठेवून द्या. ठीक आहे. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की द्या. चॅनलवर नवीन असल्यास अपकमिंग अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.